नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग आणि धमाकेदार अपडेट। मित्रांनो, आता इंटरेस्टिंग धमाकेदार अशी उपमा दिलेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की आजचा व्हिडिओ हा आपला किती जास्त खास असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन कशा प्रकारे कोर्टामध्ये प्रियाने दिलेली साक्ष खोटी होती, त्यामुळे ती केसची आय विटनेसच बनू शकत नाही हे सिद्ध करण्याबरोबरच ती खोटी तन्वी आहे हेही सिद्ध करून तिला कसं जेलमध्ये पाठवून देतो। आणि त्यानंतर आता सायली कशी आनंदी झालेली असते आणि ती आता किती खुश होते, कारण तिला फायनली तिचे आई बाबा खरे सापडलेले असतात, तिचं कुटुंब सापडलेलं असतं। तर दुसरीकडे प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते, कारण आता तिचं हाल कुत्रा देखील खाणार नाही आहे हे तिला माहीत असतं। तिची अवस्था आता कुत्र्यापेक्षाही वाईट होणार आहे हे तिला आता चांगलंच माहीत असतं, कारण आता तिला ना रविराज काका सोडणार आहेत, ना सायली, अर्जुन किंवा महिपत आणि नागराजसुद्धा तिला सोडणार नाही आहेत, कारण महिपत आणि नागराजचा जो प्लॅन होता की प्रॉपर्टी हडप करायची तीसुद्धा आता त्यांना मिळणार नाही आहे। तर आता प्रिया खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे आणि तिला सापडून देणारे मात्र सायली आणि अर्जुन असणार आहेत। त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच आनंद घेता येईल। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहतो की अर्जुन आणि सायलीने मधुभाऊंवरती जो काही नेकलेस चोरण्याचा आळ प्रियाने लावलेला असतो तो खोटा सिद्ध केलेला असतो आणि मधुभाऊंना सुभेदार कुटुंबियांच्या घरात थांबायला भागही पाडलेलं असतं। त्यानंतर आता ते दोघंही मिळून मधुभाऊंना घेऊन त्यांच्या आश्रमात आलेले असतात। आता आश्रमात आल्याच्या नंतर मधुभाऊ हे खूप जास्त भावूक झालेले असतात, पण मग सायली त्यांची समजूत घालते, त्यांना समजावून सांगते की मधुभाऊ आत्ता सध्या आपल्या भावना आड येता कामा नये, आता इथे आपण कामासाठी आलो आहे। आणि मग आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ हे त्याला प्रत्येक गोष्ट अगदी बारक्यातली बारीक गोष्ट डिटेलमध्ये सांगतात आणि आता अर्जुन हा त्या प्रत्येक गोष्टीचा सीन क्रिएट करतो आणि त्यानंतर आता इकडे मधुभाऊ हे ज्या दिशेने उभे असतात त्या दिशेने आता सगळं काही अर्जुन व्यवस्थित शूटही करून घेतो। शूट करून झाल्यानंतर अर्जुन घरी जाऊन ते सगळं शूटिंग जे असतं ते व्यवस्थित पाहतो आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं की ज्या अँगलवरून प्रिया लपली होती त्या अँगलवरून कोणी कोणाला मारलं किंवा कोणी कोणावर गोळी झाडली हे काहीही दिसणं शक्य नाही आहे। त्यानंतर आता अर्जुन लगेचच चैतन्याला सांगतो की उद्याच्या उद्या कोर्टात तारीख मागून घे। आता चैतन्याने उद्याचीच तारीख मागून घेतलेली असते। अर्जुन संध्याकाळी ज्यावेळेस सगळे जेवायला बसलेले असतात त्यावेळेस प्रियाकडे येतो आणि तिला एक नोटीस देतो आणि प्रिया ती नोटीस बघून घाबरते। आता अश्विन प्रियाला विचारतो, काय झालं तन्वी, तू घाबरली आहेस का? त्यावर प्रिया लगेचच ती नोटीस अश्विनला दाखवायला लागते। आता अश्विन लगेचच ते नोटीस बघतो आणि आता प्रिया त्याला म्हणत असते, मी मधुभाऊंना चोर म्हणून पकडलं म्हणून मुद्दाम अर्जुनने राग काढण्यासाठी हे सगळं केलं आहे। मग आता अश्विन अर्जुनकडे येतो आणि दादा तू इतके खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं असं म्हणायला लागतो। अर्जुन म्हणत असतो, अश्विन काय बोलतोयस तू हे सगळं? त्यावर अश्विन म्हणत असतो, माझ्या बायकोने तुझ्या सासऱ्यांना चोर ठरवलं, त्यांची चोरी पकडली म्हणून तू माझ्या बायकोवरती असा राग काढशील, तू तुझ्या प्रोफेशनचा इतका चुकीचा वापर करशील, खूप वाईट वागलास तू दादा। त्यावर आता अर्जुन हा अश्विनला म्हणत असतो, अश्विन काय केलं आहे मी आणि ही कोणती पद्धत आहे मोठ्या भावाशी बोलण्याची? हे बघ, जे काही असेल ते स्पष्ट बोल लवकर असं म्हणायला लागतो। त्याबरोबर आता लगेचच अश्विन म्हणतो की मम्मा, तुझ्या या लाडक्या लेकाने माझ्या बायकोला लीगल नोटीस पाठवली आहे कोर्टाची, तीसुद्धा तिला चौकशीला बोलवली आहे अशी। तिने काल ह्याच्या सासऱ्याला चोर ठरवलं ना म्हणून त्याची चोरी पकडली म्हणून, पण अरे दादा तुला का कळत नाही आहे तू किती चुकीचं वागतोयस ते? त्याबरोबर आता कल्पना ही म्हणायला लागते, काय अर्जुन तू हे असं केलंस? हे बघ, तू जे काही वागतोयस ना ते मला अजिबात आवडत नाही आहे। त्यावर अर्जुन म्हणत असतो, एक मिनटं मम्मा, मी काय वागतोय काय नाही ते कोणाला आवडतंय कोणाला नाही याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे। मी जे काही वागतोय ते माझ्या कामाला पटतंय
आणि ते माझे प्रोफेशनल एथिक्स आहेत, मी तेच करतोय. त्याबरोबर अश्विन म्हणतो, ओ ओके, आता तू मला प्रोफेशनल एथिक्स शिकवणार? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन दादा, मी सुद्धा एक खूप मोठा डॉक्टर आहे आणि एथिक्स काय असतात ना कामातले हे मला सुद्धा खूप चांगलं कळतं. जर एथिक्स एवढे वापरायचे असतील तर मग बायकोच्या वडिलांना वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायचं नसतं, तिथे सुद्धा काम प्रामाणिकपणेच करायचं असतं. त्याबरोबर प्रिया म्हणत असते की हो ना, बरोबर आहे. ह्या मधुभाऊंना वाचवण्यासाठी अर्जुन काय काय करत आहे. त्याबरोबर लगेचच प्रिया पुढे सांगते की खोटारडेपणाचा कळ झाला नुसता. अरे मी मधुभाऊंना चोर ठरवलं हे तुला दिसलं, पण ज्यावेळेस सगळे त्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी पोलीस तक्रार करत म्हणत होते त्यावेळेस मी स्वतःहून म्हटलं की तक्रार नाही करायची. मी मधुभाऊंना घराबाहेर जाण्यापासून वाचवलं हे तुला का बरं दिसलं नाही? पण अर्जुन म्हणतो ते काहीही असलं तरीसुद्धा तुला उद्या कोर्टात यावं लागेल, कारण तुझी लीगल चौकशी करायची आहे मला केस संदर्भात. आता प्रिया महिपतकडे मदत मागायला कॉल करते, पण महिपत हा प्रियाला मदत करण्याला साफ नकार देतो. तो म्हणतो की आता तुला काय तुझी झक मारायची आहे ती तू मार, आता माझी मुलगी सुटली आहे त्यामुळे माझं तुझ्याशी काहीसुद्धा घेणं देणं राहिलेलं नाही आहे. तुला जे काही करायचं आहे ते तू कर, तू तुझ्या कर्माने मर. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते, कारण आता तिला मदत करणारा महिपतसुद्धा मदत करायला नकार देत असतो. प्रिया ही महिपतला सांगते की मी मग कोर्टात उद्या खरी साक्ष देईन, सांगेन मी कोर्टात की तुझी मुलगीच खरी खुनी आहे, तुझ्या मुलीनेच त्या विलासचा खून केला. त्यावर लगेच इकडे महिपत म्हणायला लागतो, ठीक आहे जाऊन सांग कोर्टात की माझी मुलगी खुनी आहे म्हणून, मग मी सुद्धा जगाला हे सत्य सांगून टाकेन की तू खरी तन्वी किल्लेदार नाही आहेस. खरी तन्वी किल्लेदार त्या अर्जुन सुभेदारची बायको ती सायली सुभेदार आहे आणि तू त्या रविराज किल्लेदारला फसवत आहे. मग बघ तो रविराज किल्लेदार तुझी काय अवस्था करतो ते. या केसमध्ये अडकलीस तर कशी बशी करून तू यातून बाहेर तरी पडू शकशील, पण त्या रविराज किल्लेदारची तू फसवणूक केली आहेस हे जर त्याला कळलं ना तर तू आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील, याची सोय तो करून ठेवेल. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. त्यावर प्रिया म्हणायला लागते की फोन ठेव आणि ती फोन कट करते. आता प्रिया खूप घाबरलेली असल्या कारणामुळे कल्पना आणि पूर्णाजी तिला समजावत असतात की तू काही काळजी करू नकोस तन्वी, जर तू काही केलेलं नाही आहेस तर तुला घाबरण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. हे बघ, न्याय हा कायम सत्याच्या बाजूनेच होतो, विजय हा सत्याचा असतो, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे. अश्विनसुद्धा प्रियाला म्हणत असतो तू काळजी करू नकोस, मी सुद्धा आज तुझ्याबरोबर कोर्टात येणार आहे, बघतो तुला कोण हात लावतो ते. त्याबरोबर आता मात्र इकडे प्रिया घाबरलेली असते. अश्विन तिला सांगत असतो की विजय हा सत्याचा होतोच, त्याचबरोबर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपलं जी न्यायव्यवस्था आहे ती 100 अपराधी सोडते पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ देत नाही, हे आपलं न्यायाधीशांचं धोरण असतं. आता हे ऐकल्यावर प्रिया ही मनातून म्हणत असते अरे मग तर मला शिक्षा होईलच, कारण मी खोटंच बोलते. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे खाली आलेले असतात. प्रियाचा हा असा घाबरलेला चेहरा बघून सायली म्हणत असते काय झालं हो जाऊबाई, एवढी भीती का दिसते तुमच्या चेहऱ्यावर? अहो हो, आमच्या यांनी तुम्हाला कोर्टात बोलवलं आहे म्हणून? अहो पण तुम्ही जर काही केलंच नाही आहे तर तुम्हाला घाबरण्याची काय गरज आहे? कशाला एवढा चेहऱ्याचा रंग बदललाय जाऊबाई? त्याबरोबर आता इकडे प्रियाला असं नाराज बघून सायलीला मात्र खूप आनंद होत असतो. मग सायली म्हणते सर इथे काही तुम्हाला कॉफी पिता येणार नाही, चला मी तुम्हाला आपल्या खोलीतच कॉफी आणून देते. आणि मग अर्जुन खोलीत गेल्यावर सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन वर जाते आणि दोघं जण खूप जोरात हसत असतात. सायलीला खूप आनंद झालेला असतो प्रिया ही एवढी घाबरलेली असल्या कारणामुळे. तर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो आता बघाच तुम्ही मी कसं कोर्टात सगळं काही सिद्ध करतो, कशा प्रकारे प्रियाला खोटारडी म्हणून ठरवतो आणि त्याचबरोबर घरातल्या कुटुंबियांचेही डोळे उघडतो की प्रिया एक नंबरची खोटारडी आहे. त्यावर सायली म्हणत असते अहो हो, पण या सगळ्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की आपले कुटुंबीय किती दुखावले जातील, सगळ्यांना किती वाईट वाटेल, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अश्विन भाऊजींची काय अवस्था होईल. अश्विन भाऊजींना या सगळ्यामुळे खूप त्रास होईल. अहो पूर्वीसुद्धा त्यांच्या बाबतीत हेच घडून गेलं आहे. रियाने सुद्धा त्यांच्याबरोबर असंच ब्रेकअप केलं, त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी आता प्रियावरती एवढा विश्वास ठेवला, तिला बायको म्हणून मान दिला, प्रेम करतात तिच्यावर, आणि आता तीसुद्धा त्यांना फसवणार. तर अर्जुन म्हणतो आपण आता यात काहीच करू शकत नाही, आपण अश्विनला सांभाळण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या दिवशी आता कोर्टात अर्जुन, सायली, मधुभाऊ, चैतन्य सगळेच आलेले असतात. तर दामिनी देशमुख, त्याचबरोबर प्रिया, नागराज, रविराज,
त्याचबरोबर अश्विन, साक्षी, महिपत हे सुद्धा सगळे आलेले असतात. आता दामिनी देशमुख ही एका वेगळ्याच तोऱ्यात आलेली असते, कारण तिने पहिल्याच इयरिंगमध्ये साक्षीला सोडवलेलं असतं. त्यामुळे आता तिचा एक वेगळा रुबाब, वेगळा तोरा निर्माण झालेला असतो. तर आता अर्जुन हा लगेचच पुढे सुरुवात करतो. तो म्हणत असतो की मिलॉर्ड, मला सगळ्यात अगोदर इथे मिस तन्वी रविराज किल्लेदार म्हणजेच सध्याच्या मिसेस तन्वी अश्विन सुभेदार यांना कोर्टामध्ये बोलवायचं आहे. मला यांची चौकशी करायची आहे. त्याबरोबर लगेचच जज साहेब हे अर्जुनला परवानगी देतात. अर्जुन प्रियाला लगेचच बोलवून घेतो आणि मग आता प्रिया ही कटघऱ्यात आलेली असते. तर आता अर्जुन हा तिला म्हणत असतो, सो मिसेस सुभेदार, आता मी तुम्हाला जे विचारेन त्याची उत्तरं तुम्ही खरीखुरी द्याल आणि थोडक्यात द्याल अशी माझी अपेक्षा आहे. त्यावर प्रिया म्हणत असते, मी कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. त्याबरोबर लगेच आता अर्जुन म्हणायला लागतो की ठीक आहे, तर मग मला सांगा मिसेस तन्वी सुभेदार, त्या दिवशी तुम्ही मधुभाऊंना नक्की विलासचा खून करताना पाहिलं होतं का? त्यावर प्रिया म्हणते, हो मी पाहिलं होतं ना, मधुभाऊंनी कशी गोळी झाडली विलासवरती ते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, ओके मला सांगा तुम्ही कुठून पाहिली ही गोष्ट? त्यावर प्रिया सांगते, मी टेबलाच्या मागे लपले होते आणि तिथून मी पाहिली. त्यावर अर्जुन म्हणतो, नक्की तुम्ही टेबलाच्या मागे लपून पाहिलं? त्यावर लगेचच प्रिया होकार देते. अर्जुन जे जे विचारतो त्याची प्रिया उत्तर देते आणि मग अर्जुन कोर्टात सिद्ध करतो की यांनी ज्या टेबलाच्या मागून लपून हे सगळं पाहिलं असं या सांगतायत, त्या टेबलाच्या मागून कोणीच दिसत नव्हतं. त्या टेबलाच्या मागून हे कळलंच नसतं की कोणी कोणाला गोळी मारली आहे, कारण त्या अँगलवरून समोर जे काही घटना घडत होती, जी काही लोकं उभी होती त्यांच्या फक्त पाठमोऱ्या बाजू दिसत होत्या. पुढ्यात त्यांच्या काय घडतंय हे कळणं शक्य नव्हतं, कारण प्रिया ही मधुभाऊंच्या मागच्या बाजूला होती. त्यामुळे मधुभाऊंनी गोळी झाडली की नाही हे तिला कळलंच नाही. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते, एक मिनटं, मी कुठे लपले होते काय हे सगळं माझ्या लक्षात नाही आहे, पण मधुभाऊंना गोळी झाडताना मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. मी खरं बोलते आहे, मी खोटं नाही बोलत आहे. त्याबरोबर अर्जुन लगेचच म्हणायला लागतो, युअर ऑनर, बघितलं आतापर्यंत हिचं मत ठाम होतं की हिने मधुभाऊंना खून करताना पाहिलं आहे. ही टेबलाच्या मागे लपली होती. मी आत्तासुद्धा हिची चौकशी केली. या अगोदरसुद्धा हिने जे स्टेटमेंट दिलं होतं त्यात हिने तेच सांगितलं होतं, पण आता ही साफ खोटं बोलते आहे मिलॉर्ड. त्याबरोबर लगेचच आता पुढे अर्जुन हा हेही सिद्ध करतो की प्रिया ही खोटं बोलते आणि त्याबरोबर ती साक्षीची खूप घट्ट आणि जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे तिची साक्ष कोर्टाने ग्राह्य धरू नये. ज्याप्रमाणे मधुभाऊंची मुलगी म्हणून सायलीची साक्ष ग्राह्य धरली जात नाही, त्याचप्रमाणे प्रिया ही साक्षीची मैत्रीण आहे. मग कशावरून ती साक्षीला वाचवणार नाही? मग आता अशारित्या इकडे प्रियाची साक्ष ग्राह्य धरणार नाही असं कोर्टाने जाहीर केलेलं असतं. त्याचबरोबर आता प्रिया ही खोटं बोलली आहे, तिने खोटी साक्ष दिली म्हणून कोर्ट तिला शिक्षाही सुनावणार असतं. पण इतक्यात आता अर्जुन म्हणतो, एक मिनटं जज साहेब, मला आणखीन एक गोष्ट याच कोर्टासमोर सिद्ध करायची आहे आणि ती म्हणजे रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार म्हणजेच सध्या तुमच्यासमोर जी मुलगी उभी आहे प्रिया मधुकर ही नाही. आता हे ऐकल्यानंतर आता रविराज काकांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर अर्जुन म्हणत असतो, पण ही गोष्ट प्रूफ करण्यासाठी मला दुसऱ्या कटघऱ्यामध्ये मिस्टर रविराज किल्लेदार यांना सुद्धा बोलवावं लागेल. मग अर्जुन एका साईडला रविराज काकांना बोलवतो आणि त्यांना विचारतो की मला सांगा रविराज सर, कशावरून तुमची ओळख पटली की ही तुमची मुलगी आहे? त्यावर रविराज काका सांगतात की सगळ्यात अगोदर तिने माझ्या मुलीच्या अंगावरती ज्या वस्तू होत्या, ती हरवली तेव्हा जे कपडे होते, तिच्या गळ्यात जे चेन होतं, तिच्या हातात जे डॉल होतं, ते सगळं मला आणून दाखवलं आणि त्याच्यावरूनच हे मला स्पष्टपणे कळलं की ही माझी मुलगी आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, बरोबर. मग लगेचच आता रविराज काका हे खाली जाऊन बसू शकतात असं अर्जुन त्यांना सांगतो आणि मग आता मधुभाऊंना तिथे बोलवलं जातं. आता मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ आल्याबरोबर आता अर्जुन मधुभाऊंना विचारतो की समोर कटघऱ्यात जी मुलगी उभी आहे ती तुम्हाला ज्या वेळेस सापडली होती त्यावेळेस तिच्याजवळ ह्या सर्व वस्तू का होत्या का, किंवा ही तीच मुलगी आहे का? त्यावर मात्र आता मधुभाऊ साफ नकार देत सांगतात की नाही, ही ती मुलगी अजिबात नाही आहे. तर
ती मुलगी सायली आहे. सायली ज्यावेळेस मला सापडली होती त्यावेळेस ती अशी दिसायला होती आणि ह्या सगळ्या वस्तू का मला तिच्याजवळ सापडल्या होत्या. यातली कोणतीही वस्तू मला प्रियाजवळ सापडली नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रिया मला रात्रीची भेटलीच नव्हती. तिला एका बाईने माझ्याकडे आश्रमात आणून सोडलं होतं. त्यावेळेस तिने आम्हाला सांगितलं होतं की हिला कोणी आई वडील वगैरे नाही आहेत, ही अनाथ आहे आणि म्हणून मी हिला इथे सोडते. तर आता अर्जुन कोर्टात हेही सिद्ध करतो की याचा अर्थ प्रियाने एका एवढ्या मोठ्या व्यक्तीची फसवणूक केलेली आहे, विश्वासघातही केलेला आहे. त्यानंतर आता कोर्ट हे प्रियाला शिक्षा सुनावतं, ते म्हणजे एका निर्दोष आणि वृद्ध व्यक्तीवरती एवढे मोठमोठे आरोप केले, एवढा त्यांना मनस्ताप दिला, फिजिकली मेंटली त्यांना टॉर्चर केलं. त्याचबरोबर एका खुन्याची साथ दिली, खोटी साक्ष कोर्टाला दिली, कोर्टाची दिशाभूल केली, कोर्टाचा वेळ वाया घालवला आणि त्याचबरोबर एका प्रतिष्ठित व्यक्तीचं इतके दिवसांपर्यंत त्याला फसवलं, त्याच्याबरोबर खोटा खेळ केला. आता हे सगळं ज्यावेळेस कोर्ट सिद्ध होतं कोर्टात त्यावेळेस प्रिया मात्र प्रचंड घाबरते, कारण आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं की जर मला कोर्टाने शिक्षा सुनावली तर मी कायमची आयुष्यभर जेलमध्ये सडत राहीन, कारण माझ्याकडे मला वाचवण्यासारखं कोणीच नाही आहे. प्रिया आता जेलमध्ये ओरडून सांगत असते की मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं बोलते आहे, हे सगळं खोटं आहे. अर्जुन मुद्दामून मला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय. त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊंना वकील हे पुन्हा एकदा विचारतात की मी जे बोलतोय ते खरं आहे ना. त्यावर मधुभाऊ सांगतात की हो, हे खरं आहे. त्याबरोबर लगेचच आता प्रियाला अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी जे बोलतोय ते खोटं आहे असं आपण मान्य करू, पण मग जे काही खरं आहे ते तुम्ही कोर्टासमोर आणा, कोर्टाला खरं तुम्ही सांगा, मिस तन्वी अश्विन सुभेदार. त्याबरोबर मात्र आता प्रियाकडे बोलण्यासारखंच काही नसतं. त्यामुळे आता कोर्टात हे सिद्ध झालेलं असतं की प्रिया ही खोटारडी आहे आणि मग कोर्ट हे प्रियाला अटक करतं. तर कोर्टात हेही सिद्ध होतं की ते जे गाठोडं आहे ते सायलीचं आहे. त्यामुळे सायली खूप जास्त खुश झालेली असते, कारण तिला आता तिचे कुटुंब, तिचे आई वडील, तिचं सासर, तिचं माहेर सगळंच सापडलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, आता प्रियाची अवस्था तर कुत्रंही खाणार नाही आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण आता तरी रविराज काकांचे, अश्विनचे, त्याचबरोबर पूर्णाजीचे, कल्पनाचे सगळ्यांचे डोळे उघडतील का आणि सगळ्यांना त्यांची चूक समजेल का? आणि ज्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनला कळेल की आपण किती मोठी घोर चूक केलेली आहे, त्यावेळेस अश्विनची अवस्था काय होईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.